दानावर अनेक सदस्यांनी इथे पर्यावरणाबद्दल वेगळे वेगळे विषय मांडले। खरं तर मला आनंद झाला की आज ह्या चर्चेमध्ये एवढा विषय आणि एवढा वेळ आपण पर्यावरणावर देखील बोललो। ॲडव्होकेट आशिष शेलार असतील, श्री रवींद्र वायकरजी असतील, अतुल भाटकरजी असतील, माने साहेब असतील, विक्रम सावंत असतील, राहुल पाटीलजी असतील, अबू आझमी साहेब असतील, दिलीप बनकर साहेब असतील, या सर्वांनीच आज वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांच्या जे काही मागण्या होत्या ते आणि म्हणणं होतं ते आपल्या समोर मांडलं। अर्थात त्याच्यात वेगळे वेगळे विषय होते, त्याच्यातून प्रामुख्याने 2-3 विषय जे माझ्या समोर आले त्याच्यातून पहिले 2-4 छोट्या विषयांवर हात घालून मग जे 2-3 महत्त्वाचे विषय समोर आले त्याच्यावर देखील बोलणार आहे। राहुल पाटील साहेबांनी कार्बन क्रेडिट आणि सोलार बँक, सोलार पॉवरवर इथे आपलं महत्त्वाचं एक मत मांडलं। ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या ग्रीन इकॉनॉमीसाठी, आणि त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक विचार करत आहोत। पुढे जात असताना एक महत्त्वाचा विषय, सर्वात महत्त्वाचा विषय जो आज मला वाटतं आमचे मित्र ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी मांडला, त्याच्यात 2 विषय त्यांनी मांडलेले आहेत। दोन्ही महत्त्वाचे आहेत, मुंबईसाठी आहेत, देशासाठी आहेत। पहिला विषय आहे तो माहुलचा विषय। माहुलचा विषय साधारण 2016-2017 पासून या मुंबईत आपण बघतोय की थोडं आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनात देखील मी देखील होतो। तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली की आपण देखील तिथे या, परिस्थिती बघा। तेव्हा जेवढं झालं नाही तेव्हा मला वाटतं नंतर थोडं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला। असो ते होत असताना पॅरललीच एक केस ही एनजीटी मध्ये चालायला लागली आणि ते एनजीटीच्या ऑर्डर्स प्रमाणे जे आज इथे त्यांनी नमूद केलं, जे फाईन होती, पेनल्टी होती, एनजीटीने एक जस्टिस कानडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आणि त्यांना डिरेक्ट केलेलं आहे की ती जी काही फाईन आहे, पेनल्टी आहे, ती त्यांनी पुढे न्यावी, घ्यावी आणि जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत त्याच्यात बसण्यासाठी ती समिती एक झाली। त्याच्यात आमचं डायरेक्टली तेवढं नाहीये जेवढं आमचं एक सदस्य असेल तेवढं। असो, पण ते होत असताना देखील आमचा नक्की रोल काय पर्यावरण खात्याचा, तर तो हा आहे तिथे जे महत्त्वाचे विषय होते। एक ज्या काही आपण त्यांच्याबरोबर बसून महत्त्वाच्या 2-4 कंपन्या तिथे, HPCL आहे जी केंद्र सरकारची आहे, BPCL आहे जी केंद्र सरकारची आहे, त्याच्यानंतर एजिस म्हणून एक कंपनी आणि सीलॉड म्हणून कंपनी आणि अनेक छोट्या कंपन्या आहेत। या कंपन्या आपण बघत असू, चेंबूर असेल, माहुल असेल, ह्या पूर्ण परिसरामध्ये प्रदूषण करत असतात हे आढळून आल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री महोदयांबरोबर मी चर्चा करून आपण काही नीरी आणि काही एअर क्वालिटी मॉनिटरिंग वगैरे हे सगळे तिथे बसवल्यानंतर हे आपल्याला आढळून आलं की तिकडचे जे काही पोल्युटंट्स आहेत, जे प्रदूषण करत असतात, ते तिकडे नाही तर काही एअर क्वालिटीमध्ये आपल्याला कुलाबा असेल, दक्षिण मुंबई असेल, कारण वारे जसे वाहतात तसे ते प्रदूषण वाहतं आणि तिथे आपल्याला ते आढळून येतात। तरी देखील त्या 4ही कंपन्यांबरोबर बसून 2019 मध्ये 2020 मध्ये आम्ही महत्त्वाची काही पावलं टाकलेली, ती आज मी इथे आपल्या समोर मांडू इच्छितो। पहिलं पाऊल म्हणजे नायट्रोजन ब्लँकेटिंग। हे फार महत्त्वाचं होतं। जेव्हा टँकर्सचं रिफिलिंग आणि फिलिंग होतं तेव्हा नायट्रोजन ब्लँकेटिंग महत्त्वाचं असतं, ब्लँकेटिंग ते आपण करून घेतलेलं आहे। दुसरं म्हणजे बॉटम फिलिंग। जास्तीत जास्त टँकर जे असतात ते वरपासून असतात, वरतून फिलिंग असतं आणि हे व्हॉलेटाईल लिक्विड असल्यामुळे, हानिकारक केमिकल्स असल्यामुळे आपल्याला वरतून जेव्हा आपण ते केमिकल्स पाडतो त्या टँकरमध्ये तेव्हा परत एकदा बाउन्स बॅक होतात आणि त्याच्यातून जे काही केमिकल्स असतात किंवा जे हवामानात येतं ते प्रदूषण तिथून येतं। मग आपण त्यांना बॉटम फिलिंग कंपल्सरी केलेलं आहे। कदाचित देशात एकमेव ठिकाण असेल जिथे खालतून आपण टँकर्स भरतो, वरतून नाही भरत, आणि सगळ्यांना आपण ते कंपल्सरी केल्यानंतर त्यांनी आता सगळ्यांनी, त्या 4ही कंपन्यांनी ते करून घेतले, मान्य देखील केले आणि त्याच्यावर कारवाई झालेली। तिसरी गोष्ट म्हणजे व्हॉलेटाईल लिक्विड असल्यामुळे जर थोडंफार ते लिक्विड उडलं तर त्याच्यातले फ्यूम्स हे वरतून बाहेर यायचे आणि म्हणून जे काही टँकर्स असतात त्यांच्यासाठी आपण फ्लोटिंग कॅप्स ह्या बसवलेल्या आहेत। जे काही स्टोरेज आहे त्याच्यात देखील फ्लोटिंग कॅप्स बसवलेले आहे, म्हणजे कुठेही त्या लिक्विडला धक्का लागला तर फ्यूम्स त्याच्यातून बाहेर येणार नाहीत आणि प्रदूषण ज्या मात्रात आधी व्हायचं ते होणार नाही। चौथी गोष्ट अर्थात तिथे LAC, बेन्झीन हे अमुक असे वेगळे वेगळे केमिकल्स होते ज्यांना काही आपण डिरेक्टिव्ह दिलेले MPCBच्या मार्फत की तुम्ही एक तर तिथून दुसऱ्या बाजूला न्या, आणि काही जे आपल्याला अजून पुढे आढळून आले की हे हवामान प्रदूषित होतंय, पाणी प्रदूषित होतंय, त्यांना तिथून आपण बाहेर नेण्यासाठी डिरेक्टिव्ह दिलेले आहेत आणि ते तसं झालेलं आहे। पुढच्या 2 गोष्टी ह्या प्रॅक्टिकल गोष्टी होत्या। रस्ते जे आपण आधी ईस्टर्न फ्रीवेची त्यांना परवानगी द्यायचो नाही त्या टँकर्सना, ते आता टँकर्सना आपण परवानगी दिलेली आहे। रात्रीच्या वेळेत त्या फ्रीवेवरनं टँकर जातात, खड्ड्यांमध्ये नाही जात, फ्रीवे चांगला झाले असल्यामुळे, आणि ते लिक्विड तेवढं जेवढं आधी उडायचं तेवढं उडत नाही, फ्यूम्स पण तेवढे बाहेर येत नाहीत। आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्यांना एक पार्किंगची जागा पाहिजे होती, कारण जिथे जिथे ते पार्क्ड असतात तिथून ते साहजिक ते फ्यूम्स बाहेर येत असतात। MMRD बरोबर बसून 2-3 वेळा आम्ही बसून एक चांगला तिथे बाजूला एक प्लॉट जिथे MMRDचा होता, जिथे आता कास्टिंग यार्ड आहे, ते देखील बैठक घेऊन आम्ही त्यांना डिरेक्टिव्ह दिले, लवकरात लवकर MMRD ते हस्तांतरित करेल मुंबई महानगरपालिकेला आणि ते आपण तिथे त्यांचं पार्किंगसाठी यंत्रणा करून घेऊ शकू। हे झाला माहुलचा विषय। पुढचा जो विषय आहे तो आमदार महोदयांनी मांडलेला आहे, तो कॉसेस मोबिलिटीचा आहे। कॉसेस मोबिलिटीमध्ये पर्यावरण खात्याचा रोल नक्की काय होता हे पहिलं मी नमूद करू इच्छितो आणि मग मी पुढे थोडं डिटेलमध्ये जाईल। UKEF नावाची एक संस्था आहे जी UK गव्हर्नमेंट, जी युनायटेड किंगडम गव्हर्नमेंटची
एक संलग्न संस्था आहे. एक्सपोर्ट फायनान्स ह्यांनी आणि इकडचे जे हाय कमिशनर आहेत, ट्रेड कमिशनर आहेत, त्यांची आमची ओळख करून दिली. त्यांच्या बैठकीत आमची भेट झाली आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की त्यांना आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि इतर काही राज्यांमध्ये UKEFच्या मार्फत आणि UK हाय कमिशनरच्या मार्फत इन्व्हेस्टमेंट इथे आणायची होती. इलेक्ट्रिक मोबिलिटीला आपण जास्ती भर दिलेला आहे. आपली इलेक्ट्रिक मोबिलिटी पॉलिसी जी आलेली 2021ची, त्यानंतर अध्यक्ष महोदय आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन्समध्ये 157% आपण वाढ घेतलेली आहे, अधिकची जंप मारलेली आहे. आणि हे मला वाटतं देशात कुठेही नाही असं आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे. स्वतः नीती आयोगचे जे उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार साहेब ह्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे, अमिताभ कांत साहेब ह्यांनी आपलं कौतुक केलं. असो, विषय जेव्हा येतो आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीचा, तेव्हा आपण जगभरात सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांना आमंत्रित केलं. आता 2 तारखेपासून आपल्या पुण्यामध्ये पुणे ऑल्टरनेट फ्युल कॉन्क्लेव्ह आपण भरवत आहोत. जगभरात ज्या ज्या कंपन्या असतील, टेस्ला तर येईल, त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं पण थोडं वरती चाललेलं आहे केंद्र सरकारबरोबर. ज्या ज्या कंपन्या, मग 2 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, बसेस असतील, ट्रक्स असतील, टेम्पोज असतील, आपण सर्वांना आमंत्रित करतात की या आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्योग लावा. आम्ही जे काही आम्हाला तुम्ही करू शकतो आमच्या पॉलिसीमध्ये आहे. तसंच तेलंगणाने देखील केलेलं आहे, गुजरातने देखील केलेलं आहे. कॉसेस ई मोबिलिटी कंपनी ह्याचं जर थोडं याच्यात मला जी माहिती प्राप्त झालेली आहे ती अशी आहे की आपल्या तळेगाव तिथे त्यांनी आता एक MIDCची जागा घेतलेली आहे. आपण इन्व्हेस्टमेंट नाही तर त्यांनी 200 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. प्रस्तावित इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये ही 3000 कोटीची आहे. त्याच्याही पुढे जाऊन अर्थात तिथे चांगला एक MOU होत होता. जसे इतर गेल्या कोविडच्या काळात 3.25 लाख कोटीचे MOU झाले. प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रोटोकॉल मिनिस्टर म्हणून होतो, कारण अर्थात जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते त्यांचे काउन्सिल जनरल्स असतात, त्यांचे देश असतात, ते म्हणून आम्ही तिथे उपस्थित असतो. पुढे जाऊन अर्थात BSTचा विषय काही माझ्या अखत्यारीत येत नाही, कारण तो पर्यावरणाचा नाही, तो UD आणि महापालिकेचा विषय तो. तरी देखील मी इथे नमूद करू इच्छितो की BSTचं पण जे आपण आज सांगितलं की आपण त्यांना 700 की 900 की जे काही आकडा असेल बसेसचा, ते कॉन्ट्रॅक्ट GCC कॉन्ट्रॅक्ट आहे. ह्याच्यात अध्यक्ष महोदय कुठेही आपण बस येईपर्यंत कुठच्याही कंपनीला 1 रुपया देखील देत नाही ना 1 रुपयांचा आपण कुठेही व्यवहार करतो. व्यवहार जेव्हा होतो, जेव्हा पहिलं किलोमीटर चालतो, हे सगळं ऑपेक्स मॉडेलवर आहे. जेव्हा बस येते आपल्या शहरामध्ये आणि पहिलं किलोमीटर चालते, पर किलोमीटर जी कंपनी आपल्या राज्याला, आपल्या शहराला ज्या ULBनी किंवा संस्थेने ज्याचं हायर केली असते सर्व्हिस, जेव्हा मिळतं तेव्हा आपल्याला ह्याचा एक पैसा आपल्याला त्यांना द्यायला लागतो. हे जरी असलं तरी जे काही आपल्याला सदस्यांनी सांगितलेलं आहे ती माहिती त्या अनुषंगाने आम्ही, कारण आपण इंटरनॅशनल थोडे काही त्यांचे लागेबांधे सांगितलेत, मी आपले आभार मानतो की आमच्या डोळ्यासमोर ते आपण आणून दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही केंद्र सरकार बरोबर डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स असेल, MEA कडून आमच्या राजशिष्टाचार खात्याला नेहमी काही हे येत असतं, काही पत्र येत असतात की तुम्ही यांच्याबरोबर बोला, ते करा. जर आम्ही केंद्राबरोबर थोडा पत्रव्यवहार करू, जर काही चुकीचं आढळलं तर योग्य तो निर्णय करू, हे मी तुम्हाला आज आश्वासित करतो. आज अध्यक्ष महोदय सन 2022-23 या एकच मुद्दा, अजून एक सदस्य हे मांडायच्या आधी सदस्य अमित साटमजीने एक विषय मांडला, तो रेकॉर्डवर चुकीचा जाऊ नये म्हणून मी आज इथं नमूद करू इच्छितो. त्यांनी जो आज आकडा सांगितला 10,000 मेट्रिक टन, अध्यक्ष महोदय हा आकडा आपला 10,000 मेट्रिक टनचा 2016-17 पर्यंत होता. मुंबई शहराची लोकसंख्या ही 2 कोटीची आहे. त्याच्यात आता त्याच्यानंतर विलगीकरण करून ओला कचरा सुका कचरा करून आपण आज 6,500 मेट्रिक टनवर आणलेला आहे. साधारण 500-600 मेट्रिक टन पुढे मागे, कारण आपलं कोविडच्या काळात कलेक्शन तेवढं जास्ती व्हायचं नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या थोड्या काळामध्ये आम्ही विजन डॉक्युमेंट काढलेलं आहे. लोकांबरोबर, ALMs बरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर काम करून तिकडच्या तिकडे कंपोस्टिंग कसं होईल, सुका कचरा बाहेर कसा काढू शकू, हे कचऱ्याचं विलगीकरण, त्याचा निचरा कसा करायचा, ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत. मला ही खात्री आहे की आपण 0 वेस्ट पर्यंत आपण लवकरच पोहोचू शकू. अध्यक्ष महोदय सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांक यू काय पूर्ण होते ना, मग मी बोलतो ना. ठीक आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही उत्तर बोलू तर द्या. चांगली चर्चा चालू आहे ना, का अडचण काय, का आम्ही त्यांच्या उत्तरात अडचण निर्माण केली का? अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट तर धन्यवाद, तुम्ही कॉसेस ई मोबिलिटीच्या इंटरनॅशनल जे संबंध आहेत ते मी इथे मांडले. त्याच्यावर तुम्ही ट्रेड कमिशनर, MEA जे काही ऑथॉरिटी असतील केंद्र सरकारच्या, त्याच्याशी संपर्क करून याची चौकशी कराल आणि त्याच्यावर योग्य असेल तर कारवाई कराल, हे तुम्ही म्हणाल, त्याचं स्वागत करतो आम्ही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुम्ही जे मांडलं की ज्यामध्ये माहुलमध्ये तुम्ही मानता त्या ठिकाणच्या लाखो लोकांचा जीव हा खरं तर सरकार कोणाचं आहे, काय आहे, कुठल्या कंपनी आहेत हे तुम्हालाही माहिती आहे.
या पद्धतीने तुम्ही एअर पॉल्युशन मिटिगेशन प्लॅन करायचा होता. त्या एअर पॉल्युशन मिटिगेशन प्लॅनला जे एनजीटीने 142 कोटी या दोन कंपन्यांचे म्हणतो मी, ALL आणि SCLC यांचे पैसे जो फाईन येईल तो तिकडे वापरायचा होता. MPCBने आणि राज्य सरकारने कानडे कमिटी तुम्ही म्हणाला, त्याच्यानंतर निरीचा रिपोर्ट आला, निरीचा रिपोर्ट 14,000 कोटीची फाईन घेतली पाहिजे अशा चारही कंपन्यांकडून अशा पद्धतीचा रिपोर्ट आला. माझा मुद्दा आहे की तुमच्याकडे म्हणजे मी तुमच्यावर आरोपपत्र करत नाहीये, ही सकारात्मक चर्चा व्हावी, त्यातनं तुम्हाला आम्हाला नाही तर हा प्लॅन आपण करू ते हवेतच राहील. आणि माहूला त्यातली सुरुवात आहे आणि म्हणून त्या माहूलच्या भागामध्ये या एअर पोल्युशन मिटिगेशन प्लॅनसाठी हा जो निधी माझ्या दृष्टीने 14,000, पण तो तर आपण एनजीटीला सबमिटच नाही केला. कारण काय मला माहित नाही. तर पहिली विनंती तुम्हाला आहे की या विषयाची तुम्ही चौकशी करणार का की बाबा हा एनजीटी समोर का आणला गेला नाही. तो जरुरी नाही तुमच्या स्तरावर झाला असेल, जरुरी कोणाच्याही स्तरावर झाला असेल तर ते तुम्ही चौकशी केली पाहिजे असं माझं पहिलं म्हणणं आहे. दुसरं, सुप्रीम कोर्टात त्या दोन कंपन्यांनी स्टे घेतला म्हणजे आता 142 वर पण जी काही कानडे कमिशन, तुमचा अधिकार, तुमचा म्हणजे खात्याचा अधिकार. मग हा एअर मिटिगेशन प्लॅन मध्ये तुम्ही 4 गोष्टी ज्या केल्या, टँक मधनं खालना पाणी, फ्युम्स तुम्ही अडवणार, चांगल्या गोष्टी आहेत. ओव्हरऑल अजून प्लॅन करण्यासाठीचा जो फाईन येणार होता तो मिळवण्यासाठी सरकार काय करणार, 2 गोष्टी. प्रश्न आहे तो मी नमूद करू इच्छितो की जी कमिटी बनली जस्टिस कानडे साहेबांची, ही एनजीटीने बनवलेली होती, ती आमच्या अखत्यारीतच नव्हती आणि फाईनचं हे कम्प्लिटली त्यांच्याकडे होतं. तरी देखील आम्ही जे काही आमच्या माध्यमातून प्रॅक्टिकल सोल्युशन तिथे काढायचे होते, एक तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, ह्याच्यावर आम्ही कामं केलेली आहेत. दुसरं म्हणजे एक थोडी दुमत असं आहे, कारण मी पण त्या आंदोलनात थोडं सखोल गेलेलो, त्याच्यात अनेक वेगळे वेगळे समाजातले घटक होते. त्याच्यात साधारण 2,000 परिवार असे आहेत जे पाईपलाईनवरनं तिथे जेव्हा झोपड्या काढायला लागल्या आपल्या हायकोर्ट ऑर्डर नंतर, त्यांना विस्थापित करून इथे आणलं. आणि जो एक सगळ्याच सन्मान्य सदस्य महोदयांनी युडी खात्याकडे प्रश्न मांडला की जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो त्यांना कुठपर्यंत लांब न्यायचं की तिकडच्या तिकडे त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचा हा एक विषय झालेला आहे. पण तिथे थोडी चर्चा करत असताना ज्या काही लोकांनी म्हणजे जे अर्थात मी पण त्यांच्याशी जवळचं चर्चा केलेली आहे, हा विषय मांडला, ते तिकडून आलेले विस्थापित लोक होते जे माहुल गावात राहत आहेत किंवा वर्षानुवर्ष राहत आहेत. कदाचित त्यांनी यूज टू झाले असतील, इम्युन झाले असतील, पण तिथून काही प्रश्न न उद्भवता हा या गावातून आलेला आहे. तरी देखील एनकॅप म्हणजे नॅशनल क्लीन एअर पॉलिसी, एअर मॉनिटरिंग करतो आम्ही सगळीकडे, आता 24 तास एअर मॉनिटरिंग करतोय. CPCB आणि MPCB हे जवळून आम्ही काम करत आहोत आणि जर काही फाईन लावायची गरज पडली तरी ती आम्ही लावू. आणि जो सन्मान्य सदस्यांनी विषय मांडलेला आहे की ही फाईन किंवा तो निरीचा रिपोर्ट नक्की काय झाला, कुठे झाला, त्याच्यावर आम्ही चौकशी करू. अध्यक्ष महोदय, सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांक U1 ते U5 अंतर्गत अनिवार्य घटकांतर्गत रुपये 16,43,05,000 फक्त आणि कार्यक्रमास घटकांतर्गत रुपये 473,50,01,000 फक्त अशा एकूण रुपये 489,93,06,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद सभागृहास मंजूर करण्याची मी आपल्यास माध्यमातून विनंती करत आहे.